पहिलं षटक गोलंदाज तयार आहे कौशल. पहिला चेंडू हवेत, दिगंबर मोरेची विकेट मिळण्याची शक्यता, हा झेल टिपला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का आहे शेकीन चिंचवली या टीमला. डीजे ऑपरेटर शिवाजी बिल्डर्स यांच्या माध्यमातून व्यासपीठावरती जेवढे मेंबर्स उपस्थित आहेत ते सगळ्यांना अगदी फ्री मध्ये चाय देण्यात येणार आहे. त्यांचाही आपण विशेषतः आभार व्यक्त करूयात. प्रकाशदादा पाटील ग्रुप ग्रामपंचायत होनाडचे विद्यमान सरपंच त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे मात्र गोलंदाज कौशल बोराडे पहिल्या चेंडूवरती दिगंबर मोरे या फलंदाजाला बाद करत पहिली विकेट प्राप्त करतो आणि दणका दिला आहे तो शेकीन चिंचवली या टीमला. मेगा फायनल आहे, चांगली मॅच होईल अपेक्षा आहे. 4 षटकांचा सामना. न्यू बॅट्समन मैदानावरती नवनाथ मामुनकर. जोरदार अपील या ठिकाणी केली जाते. पंच प्रतिक्रिया दर्शवित नाहीत, याचा अर्थ हा चेंडू येतोय डॉट बॉल. 2 चेंडू संपन्न होत आहेत आणि धावसंख्या आहे 1-0. एक्सल गावचे जावई सन्माननीय कल्पेश घारे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्याचबरोबरीने एक्सल टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. पण नवनाथ मामुनकर आपल्या अंदाजात या ठिकाणी शेकीन चिंचवली या धावसंख्येचं खातं खुलं करतोय. ठोकलाय षटकार. धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 6. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र चेंडूला स्टॉप केलंय. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल ते 6 या धावसंख्येवरती. 6 धावा आहेत त्या धावफलकावरती. प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार जर का लगावले तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल आणि दोनही टीमला सुवर्ण संधी आहे. प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून चांगली पारितोषिकं लावली जात आहेत, पण मॅच ही तेवढ्या ताकदीची झाली पाहिजे. इथे हा फटका आपलातून आहे. प्रॉपर टायमिंग नजाकत होती या फटक्यामध्ये. आपली गुणवत्ता सादर करत नवनाथ मामुनकर ठोकतोय या षटकातील दुसरा षटकार. यांचं मंदिर व्हावं आणि इथे आपण बघतोय की दिनांक 22 जानेवारी ते 23 जानेवारी 2024ला अगदी श्री प्रभू राम लल्ला यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी संपन्न झाले आणि प्रत्येक भारतीयाचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण झालं. इथे मात्र त्यावरती लावलेलं हे आधारित गीत होतं. षटकाराच्या मदतीनं धावफलक पोहोचलंय ते 12 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग. इथे फटका हवे ते विकेट मिळण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक डाईव्ह लगावत आहेत पण या चेंडूला कॅरी करू शकले नाहीयेत. 1 धाव या ठिकाणी मिळेल.
मेन अंपायर इशारा करतात की पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतो। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये, एक फलंदाज गमावल्यानंतर शेकिन चिंचवली संघ जाऊन पोहोचतोय 1/13 या धावसंख्येवरती। डीजे जे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय, धावसंख्या आहे धावफलकावरती 13। पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना खरं तर दिगंबर मोरेच्या रूपात पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली आणि त्यानंतर हा डाव सावरण्याचा प्रयत्न नवनाथ आणि त्याचा जोडीदार शुभम गुडविंदे जो कित्येक काल फलंदाजीच्या प्रतीक्षेत नॉन स्ट्रायकर एंडवरती स्तब्ध उभा आहे। दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल, इथे मात्र लगातार 3 सिक्स, लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 डॉट बॉल यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। होनाड ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज दिलं जाईल। विद्यमान सदस्य होनाड ग्रामपंचायत संदीप दादा पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बघत राहिलेत, मस्तकावरती दस्तक देत क्षेत्ररक्षकाचा चेंडू निघालाय लॉंग ऑन सीमा पार, षटकार। धावसंख्या होते या षटकाराच्या मदतीनं 19 धावा आहेत धावफलकावरती। कुणालचा हा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न झाला होता, विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय। निर्धाव चेंडूचा खेळ होईल असं वाटलं होतं, पण कशीबशी एक धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना लेग बाईटच्या साहाय्याने एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारेल 20 या धावसंख्येवरती। चांगली बॅटिंग अद्यापर्यंत नवनाथ मामुनकर हा फलंदाज साकारतोय। ज्या वेळेला मॅच सुरू होणार होती ना त्यावेळेला शुभम गुडविंदे यांनी इशारा केला की मॅच 4 षटकांची झाली पाहिजे। त्यांचा अट्टास अगदी संध्याकाळपासून होता की 4 षटकांच्या लढती झाल्या पाहिजेत। शुभम गुडविंदे एक चांगला फलंदाज आहे, व्यावसायिक क्रिकेट कित्येकदा या खेळाडूनं खेळलाय। आज मात्र सुप्रीमो ट्रॉफीची स्पर्धा नाकारून तो इथे मात्र शेकिन चिंचवली आपल्या स्वतःच्या ग्रामपंचायतीसाठी चांगला खेळ करण्यासाठी तो तयार आहे आणि विशेषतः त्याला हवी आहे 4 षटकांची मॅच। हलक्या हाताने स्टीअर केलं, एक धाव तर कंप्लीट। दुहेरीसाठी प्रयत्न होत नाहीये, एका धावेवरती त्याला समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारेल 21 या धावसंख्येवरती। शुभमच्या नावावरती भरपूर विक्रम आहेत। खरं तर आम्ही सातत्यानं, मी रसायनीच आहे पण मी तिकडे जरी असलो तरी एका हाताने षटकार मारण्याचा पराक्रम पहिल्यांदा किरण पवारनं केला होता, पण इथे मात्र शुभम गुडविंदे याच्या नावावरती भरपूर विक्रम आहेत, ज्याने एका हाताने षटकार भरपूर प्रमाणात लगावलेत। कार्पेटला चिरत हा फटका निघालाय, वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते सिंगल। सिंगलच्या बरोबरीने धावफलक वधारेल, एकूण धावसंख्या होतीये 22। दशरथ पाटील ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांचाही आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतोय। दशरथ दादा पाटील यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय, त्यांनाही मी मनापासून आभार व्यक्त करतोय। खरं तर एक क्रिकेटचं जाणकार व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटवरती निष्णात प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि सातत्यानं आपण बघतोय काल ते सुप्रीमो ट्रॉफीमध्ये जवळजवळ 7 वाजेपर्यंत होते, पण ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा मेगा फायनल सामना मैदानावरती रंगतोय। एका बाजूला एक्सेल आणि त्यांच्या विरोधात शेकिन चिंचवली। प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिकं लावली गेली आहेत, लगातार 3 निर्धाव चेंडू, विकेट्स, षटकार, चौकार जर का आले तर 1000चं कॅश प्राइज आहे। होनाड ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच इथे मात्र आपण बघतोय एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23।
इथं बघ तू ठरव मला काय सांगायचं तू वरती आयवा कॅशला 200 असतील प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून रिव्हर्स अटेंड केला जातोय क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलंय स्टॉप केलं याचा अर्थ 2 धावा या ठिकाणी वाचवल्या जात आहेत दुहेरी कंप्लीट या दुहेरीच्या मदतीने धावफलक वधारेल 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय पहिल्या षटकात धावसंख्या झाली ती 13 दुसरं षटक टाकलं कुणाल बोराडे या गोलंदाजानं त्यांना धावा खर्च केल्यात 12 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना शेकीन चिंचवली संघ जाऊन पोहोचतोय दिगंबर मोरेच्या रूपात विकेट गमावल्यानंतर 1-25 या धावसंख्येवरती संख्या आहे धावफलकावरती 25 4 षटकांची मॅच मेगा फायनल नमो चषक 2024 गेले 4 दिवस आणि रात्र ही स्पर्धा रंगते आणि या 4 दिवस आणि रात्रीनंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण त्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष आणि खरोखर जो 88 होताना कर्जत आणि खालापूर मधून संघ अवेलेबल करायचे आणि तदनंतर ही स्पर्धा यशस्वी करायची किरणदादा ठाकरे खरं तर कर्जत तालुक्यातील एक फार मोठं व्यक्तिमत्व आणि एका बाजूला आपण बघतोय नरेशदादा पाटील जे खालापूर तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यासाठी सज्ज झालेत आणि इथे जर आपण विचार केला तर मैदानावरती मॅच सुरू आहे खालापूर तालुक्यातील शेकीन चिंचवली आणि दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यातील एक्सल या 2 टीम दरम्यान म्हणजे जो 88 होताना ही स्पर्धा कशी यशस्वी होईल या स्पर्धेची सांगता कशा पद्धतीने अगदी होईल तो 88 इथे कुठेतरी पूर्णत्वाकडे जातोय जिंकेल कर्जत की जिंकेल खालापूर कोणताही संघ जिंको पण जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याचा विजय नक्की होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचा हाच 88 आहे आणि तो 88 पूर्णत्वाकडे जात असताना विशेषतः कौतुक करेन कोणालाच बाकी ठेवलं नाही 36 विभाग असेल खालापूर परिसर असेल खोपोली शहर असेल नगरपंचायत खालापूर असेल कर्जत चा परिसर असेल कर्जत तालुका असेल इतकंच नव्हे तर आदिवासी संघ असतील त्यांनाही बाकी न ठेवता ही स्पर्धा यशस्वी करत पुढे निघालेत नरेशदादा पाटील आणि किरणदादा ठाकरे विशेषतः आभार डॉट बॉल येतोय पहिला चेंडू वेगवान टाकला गोलंदाज संकेत या गोलंदाजानं आणि धावफलक स्थिरावलंय ते 25 या धावसंख्येवरती ही स्पर्धा रंगते भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खरं तर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बीजेपी या पक्षाची मी तर म्हणेन ताकद आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते सुप्रीमो ट्रॉफी सुरू आहे आणि तरी सुद्धा प्रेक्षकांची संख्या हेच तर या स्पर्धेचं खरं वैशिष्ट्य आहे ऑन साइडला चेंडू हवेत क्षेत्ररक्षक जज करतायत हा झेल कॅरी केला जातो आणि फलंदाज होईल बाद दुसरा धक्का शुभम गोडविंदेच्या रूपात शेकीन चिंचवली टीमला ऑपरेटर मंगेश अहिर सरपंच एक्सल ग्रामपंचायत त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 आणि शेखरदादा बोराडे यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज लगातार 3 डॉट बॉलला 1000 लगातार 3 चौकाराला 1000 लगातार 3 षटकाराला 1000
ग्रामपंचायत होणार विद्यमान सरपंच प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून दिले जातील. त्यांचाही विशेषतः आभार. रायगड जिल्हा सेवेचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय काशीनाथ पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काशीनाथ पार्टे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय स्वागत. गेल्या पावली माघारी परतेल कल्पेश जाधव. अजून एक धक्का आहे शेकीन चिंचवली टीमला. या मॅच मध्ये जरूर मजा येईल कारण 4 षटकांची मॅच आणि त्याचा विचार करता चढ उतार सातत्याने आपण या मॅच मध्ये बघणार आहोत. अजून एक संधी मिळते डीजेला. मला ठाऊक होतं की या संपूर्ण 16 संघांमधून शेकीन चिंचवली संघ स्ट्रॉंग आहे. कारण तसं पाहायला गेलं तर शेकीन चिंचवली एक ग्रामीण संघामधून चांगला संघ आपण त्यांच्याकडे बघतो. मुलगाव असेल, तदनंतर BCC मुलगाव असेल, लवजी असेल, हे सगळे खेळाडू मिळून त्यांचा खेळ आपण मैदानावरती बघतो. आणि त्यामधील BCC मुलगाव या टीमकडून सलामीसाठी येणारा प्रणित जंगम या ठिकाणी आता 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय. स्टियर केलंय, गॅप शोधल्या. प्रणित हुशार आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून देताना इथे वसूल केला जातोय दमदार चौकार. संख्या होतीये 29. प्रणितला ठाऊक आहे की इथे सध्याच्या वातावरणाचा विचार करता मोठे फटके जर का ट्रॅव्हल होत नसतील तर तुम्हाला शक्तीपेक्षा युक्ती वापरावी लागेल. आणि ते काम करत असताना गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारा फटका प्रणित जंगमच्या बॅटमधून आलाय चौकार. 29 वरती धावसंख्या. गोलंदाज तयार आहे. संकेत रिव्हर्स अटेम्प्ट. नशिबाची साथ नव्हती. फटका कमालीचा होता. कमालीचा स्ट्रोक प्रणितच्या माध्यमातून. नशीब बलवत्तर. खरं तर फिल्डिंग करणारी टीम एक्सेल या टीमचं दुहेरी या ठिकाणी मिळते. या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 31. पहिली मॅच सुप्रीमो ट्रॉफी सुरू आहे. मी प्रेक्षकांना सांगेन खरं तर I11 ओवे जो आदर्श पनवेलचा संघ होता, पहिली मॅच त्यांनी कुठेतरी जीवावरती जिंकली आणि दुसऱ्या मॅच मध्ये किरण पवारनं ओळखलं सरळ बॅटने फटके मारणं कठीण आहे. चेंडू ट्रॅव्हल खरं तर रात्रीच्या वातावरणात होत नाहीत आणि अशा वेळेला रिव्हर्सचे फटके त्यांना अटेंड करत धावा जमवल्या. आणि प्रणित जंगम इतका मी तर म्हणेन त्याचा माइंड शार्प आहे की त्याला ठाऊक आहे समोर फटके जर जात नसतील तर आपल्याला आडवे तिडवे फटके मारावे लागतील. आणि ते काम करताना हा फटका लाजवाब होता पण त्याचं नशीब बलवत्तर नव्हतं की त्याला धावा मिळाल्या. त्या फक्त 2. धावसंख्या होतीये 31 धावा आहेत धाव फलकावरती. शेकीन चिंचवले आणि त्यांच्या विरोधात एक्सेल. अजून एक चांगला फटका. गोलंदाजानं जरूर गती प्राप्त केले पण त्याचा वापर करतोय बॅट्समन प्रणित जंगम. ठोकतोय चौकार. चौकाराच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या होतीये 35. एका बाजूला शेकीन चिंचवले आणि त्यांच्या विरोधात एक्सेल असा हा मेगा फायनलचा सामना नमो चषक 2024 मध्ये सुरू आहे. व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या स्पर्धेला एन्जॉय करतायत. बरेचसे मान्यवर ही स्पर्धा
अगदी बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत केलं पाहिजे. तमाम क्रीडा रसिकांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. मेगा फायनलचा सामना टॉस गमावला तो एक्सेल टीमच्या विरोधात शेकिन चिंचवली या टीमनं आणि त्यांच्या वाट्याला आली पहिल्यांदा बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती दिगंबर मोरे बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी अडचणीमध्ये येईल शेकिन चिंचवली, पण तदनंतर हा डाव सावरलाय. 5व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज प्रणित जंगम जो खेळतो वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती आणि नवनाथ मामुनकर ज्यानं ठोकलेत 3 षटकारांनी तो खेळतो वैयक्तिक 22 वरती. धावसंख्या झाली आहे ती मात्र 35. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हे षटक आपण या ठिकाणी बघतोय. तसं पाहायला गेलं तर या मॅच मध्ये दोनही टीम तेवढ्याच ताकदीचे आहेत. दोनही टीमकडे चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्याचा विचार करता ही मॅच कशी होईल हे बाकीत करणं फार कठीण आहे. कर्जत विधानसभा प्रमुख आदरणीय किरणदादा ठाकरे यांच्या माध्यमातून त्याचबरोबरीने आपण बघतोय खालापूर तालुक्यातील एक दमदार नेतृत्व, भारतीय जनता पार्टी या पक्षासाठी खऱ्या अर्थानं लीड करणारे नेतृत्व नरेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम जर कोण करत असेल ना, मी सातत्यानं उल्लेख करतो, स्पर्धा कोणाचीही असो कोणतीही असो, कॉमेंटेटर अंपायर जर नसतील तर स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाहीत आणि ते कार्य केलंय गणेश नाना पाटील यांनी. 4 दिवस ही स्पर्धा कशी यशस्वी होईल त्याकडे जातीनं लक्ष घातलं आणि आपण बघतोय इथे मात्र ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा मेगा फायनल सामना लेग बाईटच्या साहाय्याने एकदा मिळते. स्लॉग ओव्हरला झाली सुरुवात, पहिल्या चेंडूवरती येते एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारतय. धावसंख्या होतीये 36 धावा आहेत धावफलकावरती. एका बाजूला कर्जत तालुक्यातील एक्सेल आणि दुसऱ्या बाजूला खालापूर तालुक्यातील शेकिन चिंचवली. मॅच रंगेल. या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. चांगलं बॅटल मैदानावरती सुरू आहे. कोण असेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ? बंटी शेवटचं षटक बॉन्झर एंड कडून तो मारा करतोय. रिव्हर्स अटेंड करायचं होतं, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल ते 36 या धावसंख्येवरती. 24 चेंडूचं एक सत्र आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण उल्लेख करतो की 10 धावांची सरासरी तितकीशी जास्त नसते. इथे किमान 45+ धावसंख्या करावी लागेल. पहिल्यांदा बॅटिंग करताना शेकिन चिंचवली या टीमला. एक्सेल टीमकडे चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि आपण पाहिले संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळजवळ 72 संघांचा समावेश. ग्रामपंचायत संघ म्हटलं की किमान एका ग्रामपंचायतीमध्ये 3 ते 4 गावं आणि तसा विचार केला तर 72 गुणिले 2 मिनिमम 150 संघ या स्पर्धेत आपण बघू शकता की सहभागी झाले असते. पण इथे आपल्याला वेळ वाचवायची होती आणि त्या कारणास्तव ग्रामपंचायत लॉट्स इथे आपण बघतोय आणि आज या स्पर्धेची शेवटची रात्र आणि या स्पर्धेतील मेगा फायनल रंगतोय एक्सेल आणि त्यांच्या विरोधात शेकिन चिंचवली. हा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, झेल कॅरी केला जातो आणि फलंदाज प्रणित जंगम बॅक टू द पॅव्हिलियन. सन्माननीय नागेशदादा ठाकरे यांना मी विनंती करतोय, किरणदादा ठाकरे यांचे बंधू आदरणीय नागेशदादा ठाकरे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आमची विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. धावसंख्या आहे धावफलकावरती 36. खरं तर बंटीनं स्लॉग ओव्हरची जबाबदारी आपल्या हातामध्ये घेतली आणि इथे चांगली गोलंदाजी तो करतोय. स्लॉग ओव्हरचं षटक प्रणित आक्रमण करेल असं वाटलं होतं पण त्यानं गमावली विकेट. नवनाथ मामुनकर आणि आता त्याच्या जोडीला दाखल होतोय योगेश गोपाले. हाही चांगला बॅट्समन आहे, चांगला ग्रेट ऑलराऊंडर आपण बघतोय योगेश गोपाले बीसीसी मुलगाव या टीम कडून. कारण चिंचवली गोहेची स्पर्धा, गोहे चिंचवलीची स्पर्धा या खेळाडूनं गाजवली होती. ब्लाइंड स्ट्रोक होता, विकेटच्या बाजूला चेंडू रेंगालतो. एक धाव शोधायची आहे, कशी बशी का होईना एक धाव या ठिकाणी लेग बाईटच्या साहाय्याने मात्र कंप्लीट होत असताना एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 37. पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या सत्रातील शेवटचं षटक
आणि या शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. नक्कीच मी अभि पाटील सर असतील, तुषार धुमाल सर असतील यांनाही मनापासून आभार व्यक्त करेन. गेले 4 दिवस त्यांची प्रचंड मेहनत आहे. मी आज या शेवटच्या दिवसात मला या स्पर्धेचा घटक बनण्याची आपण संधी दिली, त्यासाठी मी पुनश्च आपले आभार व्यक्त करतोय. फलंदाज या ठिकाणी मेगा फायनल सुरू आहे. फटाके जे वाजवत आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण जपून वापरा. शेवटचा क्षण आहे आणि शेवटचा क्षण हा गोड झाला पाहिजे, याची आपण सुद्धा दक्षता घ्या. धावसंख्या आहे धावफलकावरती 37. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. लगातार 3 सिक्स, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट, लगातार 3 निर्धाव चेंडू, यासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज प्रकाशदादा पाटील होनाड ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांच्या माध्यमातून दिलं जाईल. मेगा फायनल साठी ही सुवर्ण संधी आहे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक हा झेल कॅरी करतायत आणि फलंदाज होतोय बाद. पहिलं सत्र संपन्न होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावेल 37 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू 9.50च्या सरासरीने जिंकण्यासाठी गरज असेल ती 38 धावांची, पण या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील. कोण असेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मात्र असतील अभि पाटील सर. मी मात्र या ठिकाणीहून रजा घेतो. मी पुन्हा एकदा गणेश नाना पाटील, त्याचबरोबरीने आदरणीय किरण ठाकरे साहेबांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली. या संपूर्ण आयोजन कमिटीला मी मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण मला या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली. पण नक्कीच मी तुमचा मनापासून आभारी आहे. 24 चेंडू 38 धावांची गरज आहे. काय घडेल, कोण असेल चॅम्पियन संघ हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील अभि पाटील सर. त्या अगोदर संधी असेल डीजेला.
धन्यवाद अंकितजी मालुसरे. याचा आवाज आपण ऐकला. व्हॉइस ऑफ रसायनी परिसरातील गुण आवाज आपण ऐकला. त्याच्या आधी आपण ऐकला व्हॉइस ऑफ खोपोली तुषार धुमाळ सरांचा आवाज ऐकला. मी स्वतः अभि पाटील तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रसादजी पाटील साहेबांचं खऱ्या हाताने घेतलेली मेहनत, प्रसादजी पाटील साहेबांनी खऱ्या हाताने एकीचा बळ का बघितला गेला तर ज्या स्पर्धेला सुरुवात झाली त्या दिवसापासूनची मेहनत प्रसादजी पाटील त्यांच्या बरोबर सर्व सहकाऱ्यांनी खऱ्या हाताने, मग मयूरजी पाटील असतील, आमचे प्रसादजी देशमुख साहेब असतील, असंख्य सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत क्या रंगलाई. आणि खऱ्या हाताने किरणजी ठाकरे साहेबांनी प्रसादजी स्वप्न पाहिलं होतं की या नमो चषकाचा हा दमदार सोहळा खऱ्या अर्थाने या खालापूर नगरीमध्ये, या खालापूर परिसरामध्ये SP मैदानावरती त्यांचं स्वप्न होतं की नमो चषकाचा हा दमदार सोहळा या खालापूर परिसरामध्ये घ्यावा. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं स्वप्न मी तर म्हणेन सत्यामध्ये उतरवलं गेलं. आणि त्यांचं असंख्य स्वप्न प्रसादजी पाटील असतील, ती स्वप्न मी तर म्हणेन भविष्यामध्ये पूर्ण होतील अशी मी त्यांना खऱ्या अर्थानं मनापासून देतो शुभेच्छा. आणि वळतोय थेट मैदानाकडे जिथे संघर्ष पाहायला मिळेल. कर्जत तालुक्यामधून एक ताकदवान संघ म्हणून ज्याची ओळख आहे तो एक्साल संघ एका बाजूला आहे आणि एका बाजूला आहे तो शेकेन चिंचवली, अर्थात याच परिसरातील एक ताकदवान संघ. ज्या विचार केला तर दिगंबर मोरेसारखा एक स्टायलिश खेळाडू आपण या टीम मध्ये पाहू शकाल. प्रसादजी पाटील आपण बघतोय त्यांच्या बरोबरीने खऱ्या हातानं आदरणीय नरेशदादा पाटील या मंचावरती आपण बघताय त्यांची उपस्थिती. इथे खराब चेंडू मात्र पाहायला मिळाला. सुरुवात मी तर म्हणेन कशी केली जाईल, जे योगेश गोपाळने पहिला चेंडू निर्धाव टाकला त्यानंतर एक खराब चेंडू मात्र पाहायला मिळाला. सुरुवात मी तर म्हणेन कशी केली जाईल. स्वर्गीय यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल. अजून एक तडाखा जो पहिल्या इनिंगला सुरुवात केली आणि फलंदाज कौशल बोराडेचा हा जबरदस्त फटका आलाय. चौकार. यस, खऱ्या अर्थानं चांगली केली जाईल. यावेळेस मात्र रनअप मध्ये तो व्यत्यय शेखरजी बोराडे कर्जत तालुका केमिस्ट्री अध्यक्ष. लगातार 3 चेंडू व 3 सिक्स जर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले तर 2000 रुपयांचं विकेट, लगातारचे 3 षटकार आणि 2000 रुपयांचं कॅश प्राइज. हा निश्चित त्याची पूर्ण काळजी घेतली जाईल. यावेळेस मात्र अगदी हा चेंडू अगदी आकाशाला गबस घालणारा पाहायला मिळाला. इथे धाव जोडली जाणार नाही. इथे निर्धाव चेंडूची झाली सांगता. निश्चितपणे मंगेशजी आहेर सरपंच आहेत एक्सेल ग्रामपंचायत, त्यांच्याकडून देखील लगातारचे 3 षटकार, 500 रुपयांचा रोख कॅश प्राइज. जरूर पारितोषिकांची लैलू ढोलती. यावेळेस उंच खुरा फटका, आसमानी सुलतानी दाखवणारा फटका, 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या लगच पास अडवला गेला. इथून डावा कंप्लीट झाल्या. प्रसादजी पाटील 2. संघर्ष करावा लागेल. प्रसादजी पाटीलचं बारीकाईने लक्ष आपण बघितलं गेलं तर प्रत्येकांच्या विचारपूस, प्रत्येकाचा मान सन्मान, मग तो कोणत्या पक्षामध्ये आहे हे प्रसादजी पाटील बघत नाही आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे फार बघत नाही. प्रत्येकाचा अगदी आदरपूर्वक सन्मान या व्यासपीठावरती गेल्या 3 रात्रीमध्ये आपण पाहिलंय आणि 4थ्या रात्रीमध्ये अगदी त्यांची उपस्थिती या मंचावरती पाहतो. खूप चांगली मेहनत घेतली गेली, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन बद्ध ही स्पर्धा. नमो चषक 2024 माध्यम फेकून दिलं चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. अगदी बेमिसाल स्टायलिश खेळाडू आहे जो फलंदाज कौशल बोराडेच्या बॅटमधून निघाला. हा षटकार. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि 36 विभागामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं काम प्रामाणिकपणे मित्रपणे केलं, असंख्य तरुणांना खऱ्या अर्थाने ज्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आणि आजही त्यांचा सुपुत्र त्याच
पावलावरती पाऊल ठेवून काम करतोय त्यांच्या स्मरणार्थ आदरणीय दर्शन देशमुख साहेबांकडून मालिकावीसाठी 5,000 रुपयांचं डोनेशन आलंय. त्यांना आमचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. धावसंख्या आहे टोटल 13. हा निश्चित स्वर्गीय बापूजी घारे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं जे दर्शनजी देशमुख यांच्याकडून मालिका 20 साठी 5,000 रुपयांचं डोनेशन. एकदा जोरदार टाळ्या वाजवा खऱ्या अर्थानं, कारण ही व्यक्ती जरी आपल्यात नसली तरी खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या हृदयात बापूंनी एक वेगळी ओळख आणि खऱ्या अर्थानं एक वेगळं जागा आमच्या हृदयामध्ये आदरणीय बापू घारे साहेबांनी केली. जरी ते नसले तरी क्षणोक्षणाला प्रसादजी त्यांची आठवण, ज्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीच्या स्पर्धा असोत किंवा इतर ठिकाणी आम्ही जात असतो त्यावेळेस बापूंची आठवण क्षणाक्षणाला आम्हाला येत असते. तर निश्चितपणे आपण त्यांच्या सुपुत्राला मनापासूनच्या दिवस शुभेच्छा. इथे बोलूया मॅचकडे. संघाची धावसंख्या आहे टोटल 14 धावा टोटल धावपटलावरती आहेत. प्रत्येकाने घेतलेली मेहनत, प्रत्येकाने केलेल्या या नमो चषकाला विशेष असं सहकार्य. SP मैदान आपण बघतोय. खऱ्या अर्थाने या SP मैदानावरती ही स्पर्धा आज गेल्या 3 दिवस रात्रीमध्ये तुम्ही ही स्पर्धा पाहताय आणि बघताय. खऱ्या अर्थाने या नमो चषकाचा हा दमदार सोहळा. संघ पोहोचलाय टोटल 14 धावांवरती. 18 चेंडूमध्ये गरज आहे ती 24 धावांची. 18 चेंडू 24 धावा. एक्सेल की शेकिन चिंचवली हा आता प्रश्न पडलाय. या स्पर्धेचा चॅम्पियन कोण या वेळेस मात्र बघितलं गेलं. पंचांनी बोट वरती केलंय. सफलता मिळते. धक्का लागलाय तो टीम एक्सेल संघाला. एक मोठी विकेट, एक बड़ी सफलता मिळती है. कौशल बोराडे येतोय बॅक टू द पवेलियन. यस डीजे. निश्चितपणे मराठीचे निवेदक डेव्हिडजी भारद्वाज यांनी नमो चषकाला दिल्या शुभेच्छा. दोन्ही टीम चांगल्या खेळतात. दोन्ही टीमला असतील मनापासूनच्या शुभेच्छा. जिथे आता चेंडू शिल्लक राहिले ते 16 आणि गरज आहे ती 23 धावांची. कर्जत तालुका एका बाजूला आहे. खोपोली परिसरातील एक ताकदवान टीम संघ एका बाजूला अर्थात शेकिन चिंचवली संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये आता काही क्षण उरलेत. प्रसादजी के या स्पर्धेमधील आता चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण असणार यासाठी ही संघर्ष. प्रसादजी पाटील बघा अगदी जवळून या मॅचला एन्जॉय करतायत आणि खऱ्या अर्थानं प्रामुख्याने त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं कायम असतं. यावेळेस मात्र बघितलं गेलं चेंडू शिल्लक राहिलेत आता 16-23 धावांची गरज आहे अजूनही. असंख्यांनी घेतलेली मेहनत. यावेळेस भरपूर वेग, भन्नाट वेग. दिगंबर मोरे ज्याचं नाव खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती प्रामुख्यानं का घेतलं जातं. गोलंदाज तयार. यावेळेस जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक सिंगल इथे जोडली जाईल आणि धावसंख्या झाली टोटल 16 धावा. आमचे ऑफिशियल पंच 2 सचिन दाभोलकर जे मेन पंच आणि आमचे लेग पंच अविनाशजी पलांडे सर या स्पर्धेला आपण कव्हर करतायत. शेवटची मॅच हे 2 पंच आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार दिगंबर मोरे. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली गेली. अतिरिक्त धावसंख्येत झाला बदल. अगदी शरीरापासून लांब ठेवला खेळाडू आहे तर निश्चितपणे इथे एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. आता चेंडू शिल्लक राहिलेत 14-21 धावसंख्येची अजूनही गरज आहे. प्रसादजी आपल्या परिसरातील नाव या खेळाडूने जरूर उज्ज्वल केलंय. दिगंबर मोरे ज्यानं मोठ्या स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी जी कालापूर तालुक्यातली मोठी ट्रॉफी त्यामध्ये त्याला खेळताना पाहिलं. रायगड प्रीमियर लीग साठी मोठी स्पर्धा
या खेळाडूने गाजवले आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरत किंवा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दिगंबर मोरेचं सातत्यानं का नाव राहतं हे सिद्ध आता त्या स्वतःने या खेळपट्टीवरती केलंय. आतापर्यंत चेंडू मात्र निर्धाव फेकला गेलाय. हा धावस संख्या आहे टोटल 17. अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावस संख्येची अद्यापही गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस मात्र अगदी बाहेर निघाला चेंडू शरीरापासून अगदी अवांतर कौतुक केलं होतं. कौतुकास प्रसादची पात्र ठरला होता परंतु या चेंडूवरती लाईन आणि लेंथ अगदी भरकटली आहे. ज्या ट्रॅकवरती तुम्ही होता तो ट्रॅक तुम्ही आता सोडलाय जिथे अगदी ऑब्स्टिक पासून अगदी बाहेर निघाला चेंडू इथे मात्र पंचांनी वाईट घोषित केलाय. धाव संख्या झाली टोटल 18. समीकरण आम्हाला सांगताय चेंडू शिल्लक आहे 13 आणि गरज आहे ती 20 धावांची. निश्चितपणे पारितोषिक आलाय. लगातारचे 3 षटकार 3 चौकार आला 1 चौकार 3 चौकार 3 षटकार किंवा 3 डॉट चेंडू 3 विकेट 1000 रुपयांचं कॅश प्राइज विद्यमान सरपंच होणार ग्रामपंचायत यांच्याकडून प्रकाश दादा पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी हे पारितोषिक आहे. जर का विकेट घेतली तर पारितोषिक मिळणार. डॉट चेंडू आले तरी पारितोषिक मिळणार. चौकार आले तरी पारितोषिक मिळणार. षटकार आले तरी पारितोषिक मिळणार. धाव संख्या आहे टोटल 22. चेंडू शिल्लक राहिलेत आता 12 आणि गरज आहे ती 16 धावांची. 12 चेंडू 16 धावा या मॅच मध्ये. आता अगदी बरंचसं काही चित्र आता स्पष्ट होण्यासाठी काही आता वेळ बाकी आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण असेल यासाठी हा संघर्ष सुरू आहे. या नागेशजी पाटील जरा व्यासपीठाशी संपर्क करा. 12 चेंडू 16 धाव संख्येची गरज. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जे मंगेशजी अहिर विद्यमान सरपंच आहेत एक्सल ग्रामपंचायत त्यांच्याकडून हे पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस खालती राहिलेला चेंडू 1 सिंगल मिळेल आणि एक्सल गावचे आमचे गावचे जावई कल्पेशजी घारे यांनी देखील एक्सल टीमला दिल्यात मनापासूनच्या शुभेच्छा. त्या शुभेच्छांचा देखील आम्ही मनापासून करतोय स्वीकार आणि खऱ्या अर्थाने वळतोय या मैदानाकडे. चेंडू शिल्लक राहिले आता 11 आणि अजूनही गरज आहे ती 15 धावांची. यावेळेस मात्र फलंदाज बाद होत आहेत. तिचे 2 मिनिटं फक्त. या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल ज्यानं रसायनी परिसरामधील भरपूर मोठ्या स्पर्धा गाजवल्या परंतु या परिसरामध्ये येऊन समालोचन क्षेत्रामध्ये आपला एक गुड आवाज आजच्या दिवसात तुम्हाला ऐकायला मिळाला. असे अंकितजी मालुसरे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होईल. मी होराले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नागेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण अंकितजी मालुसरे यांचा शुभ सन्मान गोडवाणी आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूची इतंभूत माहिती सातत्यानं तुम्ही ऐकताय ते अंकितजी मालुसरे यांचा शुभ सन्मान उबदार मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्प अगुच्छ देऊन अंकितजी यांचा सन्मान या व्यासपीठावरती होईल. लगातारचे 3 षटकार राकेशजी मोरे शिरवली यांच्याकडून हे 500 रुपयांचं कॅश प्राइज या इथे जमा झालंय. निश्चितपणे जे षटकार आले तर ते 500 रुपये त्यांना दिले जातील. धावसंख्या आहे टोटल 23. आता चेंडू शिल्लक राहिलेत 10 आणि 15 धावसंख्येची अद्याप गरज आहे. अंकितजी मालुसरे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय. आज ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला अतिशय गोड वाणी रसायनी मधला हा गोड आवाज तुम्ही ऐकला आजच्या रात्रीमध्ये त्यांचा शुभ सन्मान. धन्यवाद अंकितजी मनापासून आपलं आभार. आयोजकांच्या वतीने गोलंदाज तयार.
यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. अगदी चेंडू उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त उचली दिल्यानंतर हा निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. समीकरण इथे बदलेल. 9-10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 15 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. 9 चेंडू 15 धावसंख्येची अद्याप गरज. यावेळेस चेंडू खालती जातोय. दरुक कार्पेट लेवल ऑन ड्राईव्ह केलाय. इथे दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. संघर्ष करतोय एक्सल संघ. जरी का कौशल निश्चितपणे अंकितजी मालुसरे या स्पर्धेमधून घेते रजा. पुढच्या स्पर्धेसाठी आपण निश्चित भेटूया. तत्पूर्वी धावसंख्येचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 8 आणि गरज आहे ती अद्यापही 13 धावसंख्येची. सन्मान्य जगदीशजी आगिवले आणि अमोलजी हडप या 2 पाहुण्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. 8 चेंडू 13 धावसंख्येची गरज. प्रसादजी पाटील प्रत्येकाची काळजी. प्रत्येक पाहुणा कुठल्या ठिकाणी बसलाय. इथे मात्र हा चेंडू निर्धाव येतोय. आता प्रेशर वाढलंय. प्रेशर या मॅच मध्ये आता वाढत चाललंय. आता चेंडू शिल्लक राहिले 7 आणि गरज आहे 13 धावांची. 7 चेंडू. प्रसादजी देशमुख बघा आता खाली उतरलेत. प्रसादजी पाटील देखील खाली जाते आता, कारण आता फेरफटका मारतील. खेम्यामध्ये जाऊन विचारतील नमो चषकाचा सोहळा तुम्हाला कसा वाटला. येणाऱ्या पुढच्या वर्षी अजूनही काहीतरी प्रसादजी पाटील वेगळं करण्याचं काम तुम्ही कराल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. षटक संपलंय. इथे या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चेंडू आता शेवटच्या उरलेत ते 6 आणि अजूनही प्रसाद पाटील गरज आहे ती 13 धावांची. या मॅच मध्ये आता काय घडणार हे समीकरण आमच्या डीजे सिस्टम बघता विचार केला तर गेल्या 3 रात्रीमध्ये आणि आजची 4थी रात्रीमध्ये काय सुमधुर गीताने या स्पर्धेला त्यांनी सुरुवात केली. श्री इव्हेंट बघा तुम्हाला आता हल्दीचं सीझन आलंय. तुम्हाला जर का ऑर्डर द्यायची असेल श्री इव्हेंटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फटाक्याच्या आतषबाजीत आपण या स्पर्धेची खऱ्या अर्थानं जरा फटाके सांभाळून आणि जपून लावा. जरा बाकीच्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. आता प्रसादजी पाटील खाली गेलेत. काहीतरी त्या खेम्यामध्ये जाऊन आता त्यांची विचारपूस केली जाईल. शेवटचे आता उरलेत ते जगताप साहेब. चेंडू 6 आणि गरज आहे ती 13 धावांची. विठ्ठलजी मोरे साहेब देखील या व्यासपीठावरती बसलेत. आदरणीय किरणजी ठाकरे साहेब कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख. त्यांच्या बाजूला आदरणीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी आणि आरोग्य शिक्षण सभापती आदरणीय नरेशदादा पाटील. शेलूमध्ये तुम्ही नमो बैलगाडाचं एक दमदार आयोजन आदरणीय किरणजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून म्हणजे किरणजी ठाकरे साहेबांनी ओळखलं कोणत्या वेळेस कसलं आयोजन करायचं. हे क्रिकेटचं सीझन आहे आणि त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली. प्रज्ञेशजी खेडकर युवक तालुका कर्जत तालुक्याचे हे नेतृत्व आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं देखील आम्ही या नमो चषकामध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. या ठिकाणी यावेळेस मात्र फटका जबरदस्त आहे. दोन्ही स्टाईलने हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न होता. 6 चेंडू मध्ये 13 धावसंख्येची गरज असताना हा फटका जबरदस्त सजवलाय फलंदाज संगम बोराडेने. या ठिकाणी खोपोली परिसरामधील एक गोड आवाज ज्याने संपूर्ण 4 दिवस रात्र आपल्या या मेहनतीने या स्पर्धेला 4 चांद लावले आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख समालोचन क्षेत्रामध्ये आपली निर्माण केली. असं व्हॉइस ऑफ खोपोली
असंख्य तरुणांच्या गळ्यामध्ये जे ताईत म्हणून बनले असे मराठीचा गोड आवाज तुषारजी धुमार यांचा सन्मान काशीनाथजी पार्टे साहेबांना विनंती आहे की आपण या मराठी निवेदक अर्थात खोपोलीचा बुलंद आवाजाची तोफ ज्याच्याकडे शब्दांचा तोफखाना आहे असे आमचे अगदी जवळचे विश्वासू सहकारी तुषारजी धुमार यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय। या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय समीरजी बोराडे साहेबांकडून। मॅच आता खऱ्या अर्थाने रंगतदार निर्माण झाले। व्यासपीठावरती सन्मान आपण करतोय निश्चितपणे। दोन मिनिटं बघा, पारितोषिक महत्वाची नाही आहेत तेच सांगतो मी। पारितोषिक महत्वाची नाहीत, मॅच महत्वाची आहे। क्या आम्ही बी देखील शांत बसलो होतो। आता आम्ही देखील काही बोललो नाही, सुन्नाटा पडला होता। हा चेंडू निघालाय निर्धाव। चेंडू शिल्लक राहिलेत 3 आणि गरज आहे 7 धावांची। मायक्रोफोन ऑफ। जाईल एकच। आता समीकरण आम्हाला सांगेल 2 चेंडू 6 धावा। 2 चेंडू 6 धावा। तुम्हाला सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा। कर्जत तालुक्यासाठी टाळ्या वाजवा। आपल्या खोलोपोली मधील या शेकन चिंचवली संघासाठी, कारण काय मॅच होता रे। शेवटचे 2 चेंडू 6 धावांची गरज। दोन्ही स्टाईलने सामना फिनिश करणार की गोलंदाजी करणारा आता शेकेन चिंचवली संघ या मॅच मध्ये आपली
वर्चस्व सिद्ध करणार. आणि मित्रांना विनंती आहे की कोणी आतमध्ये जाऊ नका. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. बघा मॅच संपल्याशिवाय कोणी जण आतमध्ये जाऊ नका. मॅच संपल्यानंतर तुम्ही हवा तो एन्जॉय करा. चला वरतो मॅच कडे. आता समीकरण आम्हाला सांगताय शेवटचा चेंडू उरला आता 1 आणि गरज आहे 4 धावांची. जोरदार टाळ्या वाजवा या मॅच साठी. तुम्हाला सामना आवडला असेल ना तर तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. हा क्रिकेट जिंकला मी तर म्हणेन. कारण शेवटच्या कुणी आतमध्ये जाऊ नका जोपर्यंत हा सामना संपत नाही तोपर्यंत. आता सुखदरे साहेब पण उभे राहिलेत कारण मॅच इतकी मजा आहे या मॅच मध्ये. आता जे प्रेक्षक दर्शन हळपतराव षटकार आला 300 रुपये. आता आम्ही माईक मध्ये काही बोलणार नाही आहोत. आम्ही सरळ जाणार मैदानामध्ये. 1 चेंडू 4 धावांची गरज. आता आमचा आवाज होईल बंद आणि जातोय थेट मैदानामध्ये. पंच 2 मिनिटं सामना थांबवा जरा. कुणी ओरडू नका. सायलेंट व्हा. मी देखील मायक्रोफोन बंद करतोय. शेवटचा 1 चेंडू उरलाय. 4 धावसंख्येची गरज आणि माल लांब लावा जरा फटाक्यांची. यस करूया सामन्याला सुरुवात.